नमस्कार. वर्ल्ड पीस योगा सेंटरचे गुरु विष्णू मनदीपजी, PhD टीचर्स, माझे परमपूज्य आई वडील, माझी प्रिय पत्नी प्रीती, माझा भाचा ऋषिकेश, माझ्या सरिता सिस्टर, ते जमलेले सगळे, जोबे काका तब्येती कारणास्तव आता नाही आहे, ओस काका, डॉक्टर पटवर्धन, मिसेस पटवर्धन, ते काका, काकू सगळे, आणि देशमुख सर यांनी आपल्याला ही जागा वापरायला दिली ज्ञानेश्वर मंदिराची पवित्र वास्तू. आज आपण इकडे कर्मयोगाचा कंटिन्युएशन करणार आहोत. सुरुवातीला आपण कर्मयोग पार्ट 1, पार्ट 2 आणि मग आपण चरपट पंजरीकडे वळलो. आता शाळेत जेव्हा टीचर ताक सांगतात आणि पुढचं घेतात तेव्हा मागचं सपाट असतं. त्यामुळे आधी काय घेतलं मला खात्री आहे बहुतेक जणांनी काही ते परत रिव्हिजन केलेलं नसणार. त्यामुळे आज पुढे कंटिन्यू ठेवण्यासाठी मी 2 पावलं मागे जाऊनच पुढे परत जायचं ठरवलंय. त्यामुळे आपलं स्पीड थोडं कमी होणार. आज मी ऍक्च्युली 18 घ्यायचे ठरवले होते. 18 काय? ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 सुख. हे 6 सात्विक सुख, 6 राजसिक सुख, राजसिक गोष्टी आणि 6 तामसिक गोष्टी, म्हणजे 18. पण हे खूपच जम्पलिंग होईल आणि आधीचा बेस परत विसरलेला असेल तर पुढचं परत गोंधळ होईल. म्हणून आधीचा बेस घेऊन फक्त 6 गोष्टी मी आज ठरवलंय की इट इज इझी टू डायजेस्ट. तर आपण परत एकदा रिवाइज करूया. हे ऑलरेडी झालेलं आहे त्यामुळे मी थोडं फास्ट घेईन आणि मग आपण या 6 मुक्ती येऊन आजचं संपू नचिकेताची स्टोरीनी. नचिकेताची गोष्ट लास्ट पार्ट असणार आहे आपल्या आजच्या याचा आणि मग बसायला. तर आपण जे रिवाइज केलं होतं कर्मयोगामध्ये, तर सुरुवात होते योगश्चित्त वृत्ती निरोध. हे पतंजलीने योग सूत्रात जे पहिलंच आहे, योगश्चित्त वृत्ती निरोध. म्हणजे हा एक प्रकारे योग जो होतो अंतरात्मा परमात्म्यामध्ये युनियन, दॅट इज बाय चित्तवृत्ती निरोध. मनात चित्तामध्ये ज्या वृत्ती तयार होतात त्यांचा निरोध करून तुम्ही योग घडवता. हा एक प्रकारे सॅक्रिफाईस यज्ञ असतो. वेगवेगळे यज्ञ असतात. आता प्रत्येकाचं इन्क्लिनेशन वेगळं असतं. अर्जुन श्रीकृष्णाला भगवद्गीतेत विचारतो, तू मला सगळं कर्मयोग सांगितला आणि आता तो ज्ञानयोग सांगितला, नक्की मी करायचं काय? कर्म करू का ज्ञान करू? तो म्हणतो, श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येकाचं इन्क्लिनेशन वेगळं आहे. काही जण काम करण्यामध्ये इंटरेस्टेड असतात, त्यांना लॉजिकशी इमोशनशी देणं घेणं नसतं. जी बहुतेक सगळी लोक असतात त्यांनी कर्मयोगाने जावं. काही जण भावनिक असतात, त्यांना लॉजिकशी देणं घेणं नाही, कामाशी देणं घेणं नाही, पण इमोशन्सशी देणं घेणं असतं, त्यांनी भक्ती योग करावा. काही जणांना फक्त लॉजिकशी देणं घेणं असतं, प्रत्येक ठिकाणी कारण पाहिजे, रिझनिंग पाहिजे, त्यांना इमोशनशी देणं घेणं नाही, कामाशी देणं घेणं नाही, त्यांनी ज्ञानयोग आचरावा. त्यामुळे हे तिन्ही योग कसे वेगवेगळे दिसले तरी ते शेवटी एकमेकांशी जुळतात. हे कर्मयोगाच्या शेवटी पण आपण पाहणारच आहोत. प्रत्येक याच्यात ज्ञानयोग आणि कर्मयोग, कर्मयोग आणि भक्तियोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांची सांगड घातलीच गेलेली आहे. सुरुवातीच्या फेजमध्ये जेव्हा साधक त्या योग मार्गावर प्रवास करत असतो तेव्हा सुरुवातीला हा फरक दिसतो. पण जेव्हा तुम्ही शेवटाला पोहोचता तेव्हा तुम्ही सच्चित आनंद, ज्ञान, भक्ती आणि कर्म या सगळ्याचं एकत्रीकरण झालेलं असतं आणि तुम्ही परमात्म्याशी पोचलेले असता. तर जेव्हा तुम्ही शरीराचा वापर करता आणि यज्ञ करता तेव्हा त्याला कर्मयोग म्हणतात. शरीराचा म्हणजे कर्माचा वापर करून, बॉडीचा वापर करून तुम्ही चित्तवृत्ती निरोध करताय. म्हणजे कर्म जे निस्पृहपणे आहे, फळाची अपेक्षा न करता ईश्वराला अर्पण करणार, कुठल्याही इच्छा अपेक्षेशिवाय जेव्हा करणार आहोत, जेव्हा आपण जाणीवपूर्वक श्वसनात म्हणत होतो, तर त्या प्रकारे काम करून जो स्वतःच्या चित्तवृत्तींचा निरोध करतो त्या योग मार्गाला कर्मयोग. जो भक्तीने, प्रेमाने सगळ्या गोष्टींना दूर करतो त्याला भक्तियोग. आणि जो बुद्धीने त्या सगळ्या चित्तवृत्तींचा निरोध करतो त्याला ज्ञानयोग. आणि जो स्वतःच्या आत झाकून बॉडी सिस्टीम अनालाइज करून, बॉडी लाईफ एनर्जीज ज्या असतात त्यांना मॅनिप्युलेट करून जेव्हा तो चित्तवृत्तींना कंट्रोल करतो तेव्हा त्याला राजयोग असं म्हणतात. आता हे योग करण्यासाठी कुठलाही योग मार्ग असेल तरी त्याच्याकरता पात्रता काय, क्वालिफिकेशन काय, एथिक्स, मॉरॅलिटी, धर्म
निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिः नराणां धर्मे तेषाम अधिको विशेषो धर्मेण हीनाः पशुभिः समानाः. म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथून हे सगळं प्राण्यांना आणि माणसांना सेम आहे, पण धर्म, एथिक्स मेक्स ह्युमन डिफरंट दॅन ॲनिमल्स. म्हणून धर्म महत्वाचा. अष्टांग योगात पतंजलीने यम नियमांवरती 10-15 सूत्र खर्ची केलेली आहेत 196 पैकी. तर त्याच्यात यम नियम किंवा आपण धर्म ज्याला म्हणतो किंवा नीतिमत्ता म्हणतो, मॉरॅलिटी म्हणतो, व्यासाने म्हणून ठेवलेलं आहे अष्टादश पुराणानां व्यासच्च वचनद्वयम् परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. शेवटी परोपकार हेच पुण्य आहे आणि पाप हे दुसऱ्याला त्रास देणं आहे. तर हे प्युरिटी ऑफ थॉट्स, प्युरिटी ऑफ वर्ड्स आणि प्युरिटी ऑफ ऍक्शन, सत्व, विचार, शब्द आणि कृती हे जर तुम्ही कंटिन्युअसली केलं तर तुम्हाला ग्रेस ऑफ गॉड प्राप्त होते आणि पुढचे कामं तुमची एफर्टलेसली व्हायला लागतात. मग कर्मयोगामध्ये आपण आता बघतोय, म्हणून मी वर्क सेल्फलेसली, वर्क फिअरलेसली अँड वर्क फॉर द हायेस्ट आयडियल, हे 3च पॉइंट आहेत कर्मयोगात. वर्क सेल्फलेसली, निस्पृहपणे काम करा. वर्क फिअरलेसली, न घाबरता काम करा. वर्क फॉर द हायेस्ट आयडियल. हायेस्ट आयडियल म्हणजे काय? जे चेंजलेस आहे, जे नित्य आहे, जे कधी बदलत नाही, त्याच्यासाठी काम करा. जे क्षणिक आहे, जे बदलणार आहे, त्याच्याकरता काम हे तुम्हाला फळणाऱ्यातलं नाहीये. त्यामुळे वर्क फॉर द हायेस्ट आयडियल. भक्ती योगामध्ये लव सेल्फलेसली, प्रेम करा निस्वार्थीपणे, प्रेम करा निडरपणे न घाबरता, आणि प्रेम करा हायेस्ट आयडियल, त्या चेंजलेसला प्रेम करा, बाकीच्यांवर नको. ज्ञानमध्ये जे तुम्ही ज्ञान प्राप्त करता आणि डिफरन्शिएट करता त्याच्यात स्वतःला पकडू नका, इगो पकडू नका, तो इगो काढून टाका. तेव्हा तुम्हाला भीती कुठली उरत नाही, जेव्हा तुमचा इगो नाही राहत, इच्छा अपेक्षा नाही राहत आणि तुम्ही जो परमज्ञानी आहे त्याच्याकडे पोचायचंय, तर त्या हायेस्ट आयडियल पर्यंत ज्ञानयोग वापरा. त्यामुळे कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हेच 3 पॉइंट येतात. वर्क सेल्फलेसलीच्या ऐवजी वर्कच्या ऐवजी लव टाका, लवच्या ऐवजी ज्ञान टाका. सो सेल्फलेस वर्क, फिअरलेस वर्क आणि वर्क फॉर द हायेस्ट आयडियल. आता हे आपण गेल्या वेळेला रिवाइज केल्यामुळे मी जरा शॉर्ट मध्ये घेतोय. तर सेल्फलेसली म्हणजे नाव, प्रसिद्धी, पैसा याच्याकरता काम करू नका. नेहमी द्यायचं बघा, घ्यायचं बघू नका. आणि द्यायचं इतकं की तुमचा जीव जायची वेळ आली तरी द्यायला तुम्ही कमी मागे पुढे बघू नका, जेव्हा तुम्ही नीतिमत्तेच्या मार्गावर चाललाय. म्हणूनच म्हणतात, न जातू कामान्न भयान्न लोभान्न धर्मे त्यजेत जीवितस्य अपि हेतो. म्हणजे धर्म कधी त्यजेत देऊ नका. इच्छा, भय किंवा लोभामुळे जीवाला जरी धोका झाला तरी धर्म सोडू नका, त्याच्या मार्गावर जा. कारण धर्म नित्य, सुख दुःखत्व नित्य. सुख दुःख हे अनित्य आहे, ते येतात जातात. धर्म हा नेहमी आहे. एथिक्स इज ऑलवेज युनिव्हर्सल अँड इटर्नल, टाइमलेस. जीवो नित्य, जो आतला अंतरात्मा आहे तो नित्य आहे, पण हेतुरस्यत्व नित्य. त्याच्या तुमचा कामामागचा जर हेतू असेल तो मात्र टेम्पररी. आज हा हेतू आहे, उद्या दुसरा हेतू आहे. सो युअर डिझायर्स विल कीप चेंजिंग. पहिले तुम्ही दुसऱ्यांना मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करा, ना की स्वतःसाठी. कर्मयोगी हे दुसऱ्यांच्या मुक्तीसाठी जास्त लढतात, ना की स्वतःच्या. जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा सुरुवातीला तुम्ही वेगवेगळे अनुभव घेऊन जाता. तेव्हा हळूहळू त्या अनुभवातून तुम्ही शिकत जाता आणि तुम्हाला एक स्टेज अशी येते की कळतं की या गोष्टीत काही ठेवलेलं नाहीये, या क्षणिक आहेत, क्षणभंगुर आहेत, नश्वर आहेत, याने तुम्हाला शाश्वत आनंद काही मिळत नाहीये. म्हणूनच असं म्हटलं जातं, आधी भोगा मग योगा, आधी कामा मग रामा. त्यामुळे गोष्ट अशी आहे की वर्क थ्रू एक्सपिरियन्स अँड देन डेव्हलप नॉन अटॅचमेंट. ते नॉन अटॅचमेंट जी आहे ती एक कुऱ्हाड आहे. त्यांनी इच्छा रूपी जो बनियन ट्री आहे त्याच्या तुम्ही मुळाशी घाव घाला, म्हणजे तुम्हाला मुक्ती मिळायला मदत होईल. तर हे काम करत असताना सेल्फलेसली म्हणजे कम्प्लिटली इन्व्हॉल्व्ह व्हा, पण अटॅच होऊ नका, डिटॅच राहा. तर कम्प्लीट इन्व्हॉल्व्ह व्हा पण डिटॅच व्हा म्हणजे काय? तर उदाहरण घेतलं तर एकदम सोपं होतं. अंपायर क्रिकेटच्या मॅच मध्ये कम्प्लिटली इन्व्हॉल्व्ह झालेला आहे,
पण तो स्वतः साईड घेत नाही, मी या साईडचा का त्या साईडचा. जेव्हा तो अंपायर बरोबर असतो, काय म्हणतात, लाच न घेतलेला असतो, तेव्हा तो कम्प्लिटली इन्व्हॉल्व्ह असतो, पण डिटॅच असतो. लहान बाळ खूप ताण आहे, खूप सुंदर आहे, त्याच्यात कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंट घेऊन तुम्ही काळजी घेतली, पण जेव्हा तुमची ड्युटी संपली तेव्हा ती नर्स त्या बाळाला आईकडे सुपूर्द करते. सो दॅट इज विथ डिटॅचमेंट, कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंट विथ डिटॅचमेंट. एखादा नट किंवा नटी पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होऊन तो रोल करतात, पण रोल संपला, शॉर्टकट झाला की ते डिटॅचच होतात. ते त्या रोल मध्ये राहिले तर कधी कधी जीव द्यायची पण वेळ आलेली आहे काही लोकांना. तर कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंट विथ डिटॅचमेंट. त्याच्यात कुठली सेल्फिश डिझायर किंवा मोटिव्ह असता कामा नये. म्हणूनच भगवद्गीतेत 18व्या अध्यायात दिले, असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म सिद्धी परमा संन्यासेनाधिगच्छति. म्हणजे तुम्ही असक्त बुद्धी, कुठेही अटॅचमेंट देऊन काम करू नका, आत्म्यावर विजय मिळवा. विगत स्पृह म्हणजे कुठली इच्छा हे न करता अशाच्याने तुम्ही जे काम कराल ते एक प्रकारे एफर्टलेस होईल. नैष्कर्म सिद्धी परमा. आणि त्यामुळे तुम्ही सगळ्या संन्यस्त होऊन तुम्ही मुक्तीच्या मार्गाला लागाल. हे झालं पहिलं, सेल्फलेसली. दुसरं आहे फिअरलेसली. फिअरलेसली जेव्हा तुमचा सेल्फिश मोटिव्हच नाहीये, डिझायरच नाहीये, तर तुम्हाला भीती कुठली? मला काही नकोच आहे, मी सगळ्यांसाठीच काम करतोय, तर भीती राहण्याचा प्रश्नच येत नाही. फिअरलेस ऑटोमॅटिक येतो. फिअरलेसनेस, तुम्हाला कोणाला खुश करायचं नाहीये, कोणाची मनधरणी करायची नाहीये. त्यामुळे झेन मध्ये व्हॉट इज झेन, की you leave your bag down, you leave your baggage down and stand straight. जेव्हा एक झेन साधू सगळीकडे फिरत असतो, खेळणी वाटत, खाऊ वाटत, तो एक मोठा धर्मगुरू त्याला बोलवतो आणि त्याला विचारतो की काय रे, झेन म्हणजे काय? त्याच्याकडे गाठोड असतो, तो खालती ठेवतो आणि ताट उभा राहतो. म्हणजेच काय, गाठोड इज त्याची आयडेंटिटी. मी जे काही जमवलंय, मी जे काही बनलोय, ते माझं गाठोडं, ते खालती टाकून दिलं. तुमचं इगो काढून टाकला, अहंकार काढून टाकला, तुम्ही सेल्फलेस झाला. तुम्ही ताट उभे राहिला. ताट उभं राहण्यासाठी तुमच्याकडे मॉरॅलिटी हवी, एथिक्स हवेत, नीतिमत्ता हवी, आणि तुमच्याकडे लीडरता हवी. मॉरॅलिटी, एथिक्स विथ कन्व्हिक्शन. आणि ते ताट उभं राहणं इज फिअरलेसनेस. मग झेन काय करतो असं तो विचारल्यावर तो गाठोडं उचलतो आणि परत चालायला लागतो. म्हणजे कॉन्शियसली विथ अंडरस्टँडिंग तुम्ही तुमची आयडेंटिटी परत उचला आणि कामाला लागा. काम सोडू नका. कामाला लागणं हे गरजेचंच आहे. ते कसं ते आपलं येईल पुढे. तर दिस इज झेन. मग तुम्ही तुमच्या कामात घाबरू नका. तुम्हाला जे काही काम आलेलं आहे, दैवाने, तुमच्या कर्माने, तुमच्या वाट्याला जे काही काम आलेलं आहे, त्याच्यातल्या चुका काढत बसू नका की ज्यात हे मी हे नाही करणार, हे म्हणून मी नाही करणार. कुठल्याही कामात काही ना काहीतरी दोष असतात, पण जे नियतीने तुमच्या कर्म आलेलं आहे ते तुम्ही केलं तर त्यातले सगळे दोष उदात्तीकरण झालेलं असतं. तुम्हाला त्याचं पापही लागत नाही. तुम्ही सुख दुःख एकत्र करून, हार जीत एकत्र करून कुठल्याही अपेक्षेशिवाय काम करता, तेव्हा ते कर्मफल तुम्हाला बांधील राहत नाही. आणि त्याच्यात भगवद्गीतेत म्हटलंय, सहजम कर्म कौंतेय सदोषम अपि न त्यजेत. जे सहजपणे तुमच्याकडे चालत आलेलं आहे तुमच्या कर्माने, ते अर्जुना कौंतेय ते तू कर. दोष युक्त असलं तरी सोडू नको. सर्वारंभा ही दोषेण तुमेन अग्नी विवावृता. जगात कुठलीही आग असते ती धुराशिवाय येत नाही. धूर येतो म्हणून आग पेटवायची नाही असं तर होऊ शकत नाही. मग ते म्हणतात सुख दुःख एकत्र कर. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैव पापम अवाप्स्यसि. हे सगळं समत्व भावना ठेवून तू युद्धाला उभा राहा, तुला काही पाप लागणार नाही. आणि अर्जुन तरी पण गरुडच बसलेला आहे. म्हणून श्रीकृष्ण त्याला शेवटी म्हणतात, भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात ऍक्च्युअली ते शेवटी, म्हणजे त्यांचा सिक्वेन्स वेगवेगळ्या प्रकारे लावला जातो. तर ते म्हणतात की तू गळून काय पडलेला आहेस? तुझ्या क्षत्रिय धर्माला हे शोभा देणारीतलं नाहीये. हा हृदयाचा क्षुद्र दौर्बल्यपणा तू झटकून दे. उठ आणि कामाला लाग. हा कामाला लाग आणि उठ कामाला लाग. वेन यू आर फिअरलेस देन ओनली यू कॅन डू दिस काइंड ऑफ वर्क. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात क्लैप्यम मास्म गम पार्थ. म्हणजे हा तुझा अनमॅनलीनेस, बुळचटपणा सोडून दे पार्था. क्लैप्यम मास्म गम पार्थ
नैतत्वयुपपद्यते हे तुला शोभेचं नाहीये. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम हे हृदयाचं क्षुद्र दौर्बल्य दुर्बलता सोडून दे. त्यक्तोत्तिष्ठ सोडून दे आणि उठून उभा राहा. परत तप शत्रूंचा संहार करणाऱ्या अर्जुना परत तपा तू कामाला लाग. आता शेवटचं पॉइंट आहे वर्क फॉर द हायएस्ट आयडियल. हायएस्ट आयडियल म्हणजे जे चेंजलेस आहे. तर काही जण म्हणतात की आम्ही कामच करत नाही, पण तसं करू नका. श्रीकृष्ण म्हणतात भगवद्गीतेत की तुम्ही काम जे करा ज्याने तुमची बुद्धी सात्विक होईल. आता सात्विक बुद्धी काय? सात्विक ज्ञान, सात्विक कर्म, कर्ता, धृती आणि सुख हे आपण आज फक्त बघणार आहोत आणि थांबणार आहोत. त्याच्यातली सात्विक बुद्धी जी आहे ती तयार होण्यासाठी तू अशी काही कामं कर की ज्याने तुझी बुद्धी सात्विक राहील. कारण असं बघा, कुठलंही काम तुम्ही केलंच नाही तर तुम्ही जगणंच शक्य नाही. आणि जगण्यासाठी श्वास घेणं गरजेचं आहे, खाणं गरजेचं आहे. जे शारीरिक विधी आहेत, शारीरिक कर्म ती केल्याशिवाय तर जगणंच शक्य नाहीये. आणि कर्म करणं जर अपरिहार्य आहे तर अशी कर्म करा ज्याने तुमची बुद्धी सात्विक राहील. मग त्याच्यात त्यांनी एक दोन उदाहरणं दिली आहेत. स्वार्थ त्याग म्हणजे सेल्फलेसनेस, स्वार्थीपणे वागू नका, स्वार्थ त्याग करणारी कामं करा. दान, दयाळूपणा, दानशूरतेची कामं करा. आणि प्रायश्चित्त जेणेकरून तुम्ही स्वतः प्युरिफिकेशन करू शकाल अशी कामं करा. आता ही कामं करत असताना तुम्ही लक्षात काय ठेवायचंय? संन्यास आणि त्याग. स्वार्थ त्याग आला ना, म्हणजे आपल्याला स्वार्थ सोडायचा आहे. मग त्याग म्हणजे काय आणि संन्यास म्हणजे काय? अर्जुन एक एक प्रश्न विचारतो आणि श्रीकृष्ण एक एक उत्तर देत जातात. तर त्याग आणि संन्यास ह्याच्यात फार छान फरक त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे. तर जी गोष्ट तुम्ही काम्यानाम कर्मणा न्यास म्हणजे गिव्ह अप ऍक्शन्स मोटिवेटेड बाय डिझायर्स. काम्यानाम कर्मणा न्यास, न्यास म्हणजे सोडून देणे, कर्मणा म्हणजे काम ऍक्शन आणि काम्यानाम म्हणजे डिझायर. ज्या डिझायरफुल ऍक्शन्स आहेत, ऍक्शन्स मोटिवेटेड बाय डिझायर्स, त्या ऍक्शन सोडून द्या. ह्याला म्हणतात संन्यास. म्हणजे इच्छेमुळे जी कृती तुम्ही करता, मला हे पाहिजे तर मी ही कृती घेतो, तर मला ते नकोच आहे मी कृतीच करत नाही, त्याला संन्यास म्हणतात. संन्यास म्हणजे कामच सोडून दिलं. जे काम तुम्हाला स्वतःच्या भौतिक ऐहिक सुखासाठी आहे ते. संन्यासी पण कामं करतो पण स्वतःच्या भौतिक आणि ऐहिक सुखासाठी करत नाही. म्हणजे जे तुम्हाला आनंद देतं, शारीरिक, मानसिक किंवा ऐहिक सुख देतं, ती कामं तुम्ही सोडून द्या. मग त्याग म्हणजे काय? काम सगळं करा पण त्याचं जे फळ मिळतं त्या फळाचा त्याग करा. म्हणजे सर्व कर्म फल त्यागम, त्याला म्हणतात त्याग. आता मी पूर्ण श्लोक नाही घेतला, अजून ते क्लिष्टता कमी करण्यासाठी मी जरा फक्त पॉइंट घेतले. तर सर्व कर्मां फळांचा त्याग करणं याला त्याग असं म्हणतात. आता त्यागामध्ये 3 प्रकार आहेत, तामसिक, राजसिक आणि सात्विक. आता तामसिक त्याग म्हणजे जे नियतीने आपल्याला कर्म चालत आलेलं आहे ते आपण डिल्युजन मध्ये, मोहामध्ये त्यागून दिलं. जे आपल्या वाट्याला कर्म आलेलं आहे ते मोहाने मला करायचं नाहीये आणि तुम्ही काहीतरी भलतच करायला गेलात, त्याला तामसिक त्याग म्हणतात. त्याला मोहामुळे म्हणतात, डिल्युजनमुळे तुमची मती भ्रष्ट झालेली आहे, तुम्हाला खरं खोटं हे काढण्याच्या तुम्ही पलीकडे गेलेला. राजसिक त्याग जो अर्जुन करतोय, काय करतोय की जे नियतीने कर्म आलेलं आहे, शास्त्र कर्म, आता युद्ध करायचंय, लढायचंय, परंतु ते कर्म केल्यामुळे मला फार कष्ट होणार आहेत, माझ्या आप्तजनांना मारण्याचे, ते मला त्यांनी भय होतंय. भय होते म्हणजे नियतम कर्म त्याग, दुःख काया क्लेश भयात कर्म त्याग. ज्या गोष्टीमुळे जे नियतीने मला कर्म दिलंय ते कर्म केल्यामुळे जर मला दुःख होणार आहे, माझ्या शरीराला क्लेश होणार आहेत, वेदना होणार आहेत, मला भीती वाटणार आहे, म्हणून मी ते जर कर्म करत नाहीये तर त्याला राजसिक त्याग असं म्हणतात. आणि शेवटचं सात्विक त्याग जो आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. 2च गोष्टी आहेत, एक तर अटॅचमेंट सोडून द्या आणि दुसरं फ्रुट्स, जी फळं आहेत कर्मफळ ते सोडून द्या. म्हणजे झाला सात्विक त्याग. पण ह्याच्यात नियतीने तुमच्या वाटेला आलेलं कर्म तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडताय. नियतीने आलेलं कर्म पार पाडणं, अटॅचमेंट सोडून आणि फळाची अपेक्षा सोडून, अटॅचमेंट सोडून फळाची अपेक्षा सोडून, फुल इन्व्हॉल्वमेंट विथ टोटल डिटॅचमेंट, अंपायर नर्स सारखं कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंट
टोटल डिटॅचमेंट. पण नियतीने आलेलं कर्म करायचंय, म्हणजे मी अंपायरच काम करणार, मी बॉलर बॅटर नाही बनणार किंवा मी दुसरं काही करणार नाही, नर्सच काम करणार. ते कर्म मी प्रामाणिकपणे पार पाडतोय. हेच व्याध गीतेमध्ये सांगितलेलं आहे. जो व्याध नियतीने त्याला व्याधाचं खाटिकाचं काम आलेलं आहे, तो ते पूर्णपणे प्रामाणिकपणे पार पाडतोय, अटॅचमेंट न ठेवता आणि फळाची अपेक्षा न करता. तो त्याच्या आई वडिलांची देखील सेवा करतोय. ती गोष्ट केलेलं आता सांगून झाली, ती मी रिपीट नाही करत. आणि हे काम करत असताना जेव्हा आपण विदाऊट अटॅचमेंट आणि फळाची अपेक्षा करत नाही होत, तेव्हा आपल्याकडे असलेलं ज्ञान पूर्णपणे वापरून आपल्याकडे आलेलं काम अधिकाधिक चांगलं कसं होईल ह्याच्याकडे लक्ष देतोय. नुसतं मशीन सारखं काम नाही करत होत, ते काम अधिकाधिक चांगलं कसं होईल. आणि विवेकानंद म्हणतात ते काम करत असताना तुम्ही असं करा की सगळं जग तुमच्याकडे नजर लावून आहे, शेकडो वर्ष तुमच्याकडे आशा लावून आहे की तुम्ही काहीतरी चांगलं करा, ते तुमच्यावर अवलंबून आहेत. या पद्धतीने तुम्ही ते काम करा. आता कुठलंही काम केलं जर तुमची अटॅचमेंट असेल आणि फळाची अपेक्षा असेल तर विथ अटॅचमेंट 3 प्रकारची फळं मिळतात: इष्ट, अनिष्ट आणि मिश्र. इष्ट, अनिष्ट आणि मिश्र. जर तुम्ही अटॅचमेंटने काम केलं तर ती फळं तुम्हाला या जन्मी पुढच्या जन्मी मिळतच राहतात. पण जेव्हा संन्यासी विदाऊट अटॅचमेंट फळाच्या अपेक्षेशिवाय काम करतो तेव्हा त्याला मुक्ती मिळते. आणि ती विदाऊट अटॅचमेंट काम करण्यासाठी तुम्हाला त्यागही बनणं गरजेचं आहे. आणि त्याग कुठला? सात्विक त्याग. सात्विक त्याग म्हणजे अटॅचमेंटचा त्याग करा, संगरहित, संगविहीन. हे बरेच श्लोक आहेत भगवद्गीतेत, संगरहीन, संगविहीन. त्याच्यात त्यांना मुक्ती मिळून जाते. तर अटॅचमेंट शिवाय आणि फळाची अपेक्षा न करता ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवलं तर सात्विक त्याग झाला. आता खूप डिटेल मध्ये भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये कर्म म्हणजे काय, कर्म कुठल्या 5 गोष्टींमुळे होतं, ते घडणारे 3 फॅक्टर कुठले, कर्माचे 3 घटक कुठले, इतकं डिटेल मध्ये त्यांनी दिलंय. आपण सावकाश बघू म्हणजे गोंधळ उडणार नाही. आणि मग सात्विक ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती आणि सुख बघूया. तर जेव्हा 5 फॅक्टर आपण बघतो तेव्हा ते 5 फॅक्टर कर्म फल, 5 फॅक्टर्स टू स्टॉप रिएक्शन्स ऑफ कर्म. इथे जे आपण बघितलं, कर्म जे करतो त्याचं फळ मिळतं तुम्ही अटॅच असलात तर आणि कर्मफळाची अपेक्षा करत असाल तर ते फॅक्टर कुठले? बॉडी, अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे शरीरच नसेल तर तुम्ही कर्म करणार कसं? दुसरं करणारा, कर्ता. तिसरं ऑर्गन, कर्ण. ऑर्गन म्हणजे 2 प्रकारचे, ज्ञानेंद्रिय, पंचेंद्रिय. पंच ज्ञानेंद्रिय 5 जी इंद्रिय आहेत ज्यांनी तुम्ही बघता, ऐकता, वास घेता, चव घेता. आणि कर्मेंद्रिय हात, पाय, एक्सक्रिटरी सिस्टीम, जेनायटल सिस्टीम. नंतर पुरुषकार. 3 गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला. पहिलं शरीर, दुसरं करणारा जो करवता आहे, तिसरं इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय. शरीर, इंद्रिय आणि करणारा तो त्याच्या मागचा जो आहे तो. आणि 4थं आणि 5वं जे आहे ते कसं आहे, या जन्मी तुम्हाला आता हे शरीर मिळाल्यावर तुम्ही जे काही प्रयत्न करणार आहात ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न असणार आहेत. तुमची कामं असणार आहेत, कर्म असणार आहेत, ती वेगवेगळ्या तीव्रतेची असणार आहेत. काही जास्त प्रयत्न असणार आहेत, काही कमी प्रयत्न असणार आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या सगळ्या गोष्टींना एकच शब्द दिलेला आहे, पुरुषकार. आणि शेवटचा भाग आहे दैवम, जे आतापर्यंत कर्म घडून गेलेली आहे, डिवाइन प्रॉव्हिडन्स. त्यामुळे तुमच्या वाट्याला जे काही आलेलं आहे त्याला दैवम म्हणतात. जसं आपण म्हटलं, रथाचं एक चाक चालू असेल तर रथ काही पुढे जात नाही, 2 चाकं लागतात तेव्हाच रथ पुढे जातो. ते एक चाक आहे पुरुषकारा आणि दुसरं आहे दैव. म्हणूनच म्हणतात, यथाही एकेन चक्रेण न रथस्य गतिर् भवेत् एवं पुरुषकारेण विना दैवम न सिद्ध्यति. त्यामुळे पुरुषकार आणि दैव या 2 गोष्टी असतात तेव्हा ते कर्म होतात. सो 5 फॅक्टर्स टू स्टॉप रिएक्शन्स ऑफ कर्म. आता हे कर्म जे आहे ते कशा प्रकारे होतं? प्रॉपर किंवा इम्प्रॉपर, चांगलं काम झालं किंवा वाईट काम झालं. काही वाचिक आणि मानसिक. काही म्हणजे बॉडी वर्क, वाचिक म्हणजे तोंडाने, काही जण फक्त बोलूनच कर्म करत असतात. आणि काही मानसिक, हाय लेवलचे, फक्त विचार थिंकिंग करूनच गोष्टी पुश करू शकतात.
ऑटोबायोग्राफी ऑफ योगी बघितलं त्याच्यात मानसिक कर्म करणारे पण बरेच आहेत, युक्तेश्वरांपासून वेगवेगळे सिद्ध पुरुष. तर हे झाले वेगवेगळ्या प्रकारचे कर्म, कायिक, वाचिक, मानसिक. भगवद्गीतेत त्यांनी अजून वेगळे प्रकार दिलेले आहेत. कर्म, विकर्म, अकर्म. कर्म म्हणजे जे आपल्याला नियतीने आलेलं आहे कर्म, प्रिस्क्राइब ड्युटी, आपल्या वाट्याला आलेलं कर्म, आपल्या आधीच्या दैवानी, ते कर्म. विकर्म म्हणजे आपण चुकीचं काम करतोय, अगेन्स्ट मॉरॅलिटी, अगेन्स्ट एथिक्स, रॉंग डायरेक्शन, विकर्म. आणि अकर्म म्हणजे जेव्हा तुम्ही नैष्कर्म सिद्धी मिळवलेली आहे, असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म सिद्धी परमा संन्यासेन अधिगच्छति. म्हणजे तुम्ही चांगली आणि वाईट कर्मांच्या पलीकडे जाऊन काम करताय, विदाउट अटॅचमेंट, विदाउट डिझायर फॉर रिवॉर्ड्स, फळाची अपेक्षा नाही आणि संगरहित हे जेव्हा काम होतं तेव्हा त्याला अकर्म म्हणून म्हटलेलं आहे. आता आपण येऊया लास्ट 2 पॉइंट. फॅक्टर्स इंड्युसिंग ऍक्शन. कुठल्या गोष्टीमुळे कर्म घडतं? कर्म घडण्यामागे 3 कारण. नॉलेज, ज्ञानम, नॉलेज मिळवण्यासाठी तुम्ही करता. नेयम, ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज, कुठल्या गोष्टीचं ज्ञान मिळवायचंय. आणि परिज्ञाता म्हणजे नोअर, जो सगळ्यांना माहिती येतो. आता फॅक्टर्स कॉन्स्टिट्युटिंग द ऍक्शन. ऍक्शन घडली आहे, तर ऍक्शन जेव्हा कर्म घडतंय तेव्हा 3 गोष्टी असतात. ते कर्म घडाला जबाबदार त्या वेळेला त्या कर्माचे घटक. पहिलं करणम म्हणजे जी इंद्रिय आहे, कर्मेंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय, हे एकदम कळायला सोपं आहे. शेवटचं फॅक्टर्स कॉन्स्टिट्युटिंग द ऍक्शन म्हणजे कर्मेंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय दीज आर इन्स्ट्रुमेंट्स ऑफ ऍक्शन. दुसरं आहे कर्म, द ऍक्ट इट सेल्फ. आणि तिसरं आहे करणारा, द डुअर, करता. आता ज्ञान, कर्म आणि कर्ता ह्यांना 3 गुणावरती सात्विक, राजसिक आणि तामसिक याच्यावर डिफरन्शिएट केलंय. आणि हे सगळं झाल्यावर 18व्या अध्यायात पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला बुद्धी आणि धृती म्हणजे डिटर्मिनेशन, धृती म्हणजे डिटर्मिनेशन, तर बुद्धी आणि धृतीतला फरक सांगताना परत सात्विक, राजसिक आणि तामसिक सांगतात. म्हणून मी इथे ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी आणि धृती एकत्र सगळं घेतलंय. आणि ह्याच्या पुढे जाऊन ते शेवटी सात्विक सुख, राजसिक सुख आणि तामसिक सुख म्हणजे काय ते सांगतात. आता हे सगळं अध्याय कंप्लीट करत असताना शेवटी काय होतं, प्रत्येक वेळेला ज्ञान बघितलं, सात्विक ज्ञान, राजसिक ज्ञान, तामसिक ज्ञान, एकदम इझी वाटतं. सात्विक कर्म, राजसिक कर्म, तामसिक कर्म, देर आर 2 सिस्टीम्स एव्हरीवेअर ऑफ टीचिंग. तर श्रीकृष्णांनी ही सिस्टीम अवेलेबल दिलेली आहे की इज एक्सप्लेनिंग इन डिफरन्स, सात्विक काय, राजसिक काय, तामसिक काय. पण जेव्हा शेवटी पोचतात सात्विक सुख, राजसिक सुख आणि तामसिक सुख, तेव्हा गोंधळच उडायला लागतो. अरे हे काय, हे काय, हे काय, वेगळं कसं करायचं. तर ह्याच्यात मी जरा वेगळा पॅटर्न बदलला. सगळ्या सात्विक गोष्टी एकत्र घेतल्या आणि त्या एकत्र घेतल्यावर ते एकदम सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये होऊन जातं. तुमच्या पण लक्षात येईल, म्हणजे फार लक्षात ठेवायची गोष्ट पडत नाही. सात्विक कळलं की राजसिक कळतं, राजसिक कळलं की तामसिक कळतं. जसं आपण इकडे बघितलं होतं, विदाउट अटॅचमेंट, विदाउट इंटरेस्ट ऑफ रिवॉर्ड, जे नियतीने आलेलं कर्म करणार ते झाला सात्विक त्याग. त्याग कुठला? अटॅचमेंटचा आणि रिवॉर्डचा, सात्विक त्याग. राजसिक त्याग, तुम्ही आलेली ड्युटीच त्यागली आहे. कशा करता? भीतीपोटी, दुःखापायी, भयापोटी. तामसिक त्याग, तुम्ही आलेली ड्युटीज टाकली आहे कशापायी? डिल्युजन, संभ्रमिततेपायी, मोहापायी. आणि त्याच्यात तुम्ही जी ड्युटी त्यागलेली आहे त्याला तामसिक त्याग असं म्हणतात. तर आपण येऊया आता ज्ञानाकडे. सात्विक ज्ञान म्हणजे काय? तर सात्विक ज्ञान जे आपण इथे बघितलं होतं, जे सगळे प्रकारचे योग होतात, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, राजयोग, त्यामुळे तुमची एनर्जी फ्लिटिंग जी आहे, रॉंग आयडेंटिफिकेशन आणि रॉंग डिसआयडेंटिफिकेशन, ती तुमची एनर्जी वाचते आणि तुम्ही करेक्ट आयडेंटिफिकेशन आणि करेक्ट डिसआयडेंटिफिकेशन करता. ह्याच्याच करता आपण अथर्वशीर्ष, निर्वाण षटकम, चरपट पंजरीका स्तोत्रम आधी घेतलं होतं. निर्वाण षटकम काही महिन्यांपूर्वी झालं होतं, अथर्वशीर्ष 1-2 महिन्यापूर्वीच झालं होतं आणि चरपट पंजरीका आपण लास्ट टाइम संपवलं होतं. तर ह्याच्यामध्ये हे जे सात्विक ज्ञान आहे, दॅट इज राईट आयडेंटिफिकेशन. राईट आयडेंटिफिकेशन म्हणजे काय? अद्वैत, मी आहे, तुम्ही आहात, तुम्ही आहात, मी आहे, सगळं एकच आहे.
अथर्व शीर्षात पहिलीच लाईन आहे, त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, तूच तत्व आहे, तूच सगळं काही करणार आहेस, धरणार आहेस, तुझ्यामुळेच होतंय, तुझ्यामुळेच टिकलंय, तुझ्यामुळेच नाश होणार आहे. एव्हरीथिंग व्हॉट यू आर इज दिस राईट आयडेंटिफिकेशन. इति अथर्व शीर्ष. निर्वाण षटकात ते सांगतात राईट डिसआयडेंटिफिकेशन. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न मे द्वेष रागव, ना पुण्यम न पापम, ना मृत्यूर न शंका. शंका म्हणजे मृत्यूची भीती. ना पिता न माता न बंधू, म्हणजे मी हे नाहीये, हे नाहीये, हे नाहीये, मी पंचवायू नाहीये, मी सप्तधातू नाहीये, मी पंचेंद्रिय कर्मेंद्रिय नाहीये, मी ज्ञानेंद्रिय पण नाहीये. हे सगळं नाही म्हणताना शेवटी शंकराचार्य काय म्हणतात 6व्या श्लोकामध्ये, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुत्वाच्य सर्वच्च सर्वेंद्रियाणा. मी सगळीकडे पसरलेलो आहे. त्यामुळे निर्वाण षटकम ते सांगतात. आणि चरपट पंचरिकेमध्ये देखील परत काही श्लोक येतात की ज्याच्यात तुम्ही इथे त्वयि मयीच अन्यत्र एक विष्णू व्यर्थ कुपसी मयी ऐसैष्णू भव समचित्त सर्वत्रंतम वांचसे अचिरा विष्णुत्तम. म्हणजे ह्याच्यात तुम्ही सगळीकडे एकच विष्णू आहे हे शंकराचार्य म्हणतात. शत्रू मित्रे पुत्रे बंधू इथे सगळीकडे तुम्ही विग्रह संधी करत बसू नका, किंवा सर्वस्मिन अपि पश्य आत्मानम, सगळ्यामध्येच तुमचा आत्मा बघा, असं शंकराचार्य म्हणतात. म्हणजे सगळीकडे आपण एकत्र जुडलेलो आहोत. हे जे राईट आयडेंटिफिकेशन आणि राईट डिसआयडेंटिफिकेशन आहे त्यालाच सात्विक ज्ञान असं म्हणतात. आता हे सात्विक ज्ञान तुम्हाला असंच प्राप्त होणं कठीण असतं. जे ओरिजिनल आलं ऋषीमुनींकडे ते ट्रान्सेंडेंटल स्टेट मध्ये आलं. व्हॉट इज ट्रान्सेंडेंटल स्टेट? आपण मानव सेन्स ऑर्गन जे पंचेंद्रियांकडून आपण घेतो ते आपण ज्ञान घेतो, जे आपण ऍक्शन मधून मिळवतो ते ज्ञान मिळवतो, जे आपण बुद्धीने मिळवतो, लॉजिकने मिळवतो ते ज्ञान मिळवतो. पण सात्विक ज्ञान हे बुद्धीच्या पलीकडे आहे, बियॉन्ड इंटेलेक्ट. इट इज बियॉन्ड सेन्स परसेप्शन, सो इट इज ट्रान्सेंडेंटल. जेव्हा तुम्ही राजयोगात समाधी अवस्थेत जाता तेव्हा तुम्हाला ते ज्ञान प्राप्त करतो जे कालिदास एका रात्रीत प्राप्त करून पंडित बनून जातो. रामानुजन ते प्राप्त करून वेगवेगळी गणिताचे फॉर्म्युले द्यायला लागतो. तर हे जे ज्ञान मिळतं हे ट्रान्सेंडेंटल आहे, ते ऑलरेडी अवेलेबल आहे, पण आपण त्याचा मार्ग विसरलेलो आहोत. तर हे ट्रान्सेंडेंटल ज्ञान काय सांगतं भगवद्गीते, सर्व भूतेषु येनैकम भावम अव्ययमीक्षते. सगळ्या भूतांमध्ये एकच भाव आहे, मीच सगळीकडे आहे, चेंजलेस, ब्रेक न होणारा, भावम अव्ययमीक्षते, जे तोडू शकणार नाही तेच आपल्या सगळ्यात बनलेलं आहे. अविभक्तम विभक्तेषु, अविभक्तम म्हणजे युनिटी, जे तोडू शकत नाही, विभक्तेषु इन डायव्हर्सिटी, सो युनिटी इन डायव्हर्सिटी. अविभक्तम विभक्तेषु तज्ञानम विद्धी सात्विकम. विद्धी म्हणजे ज्ञान, तज्ञ त्याला सात्विक ज्ञान असं म्हणतात. आता हे आपण बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे. हे वेगवेगळ्या पद्धतीने कसं देता येईल, तर घट आकाश महाआकाश. एका मडक्यामध्ये जर हवा आहे त्या घटामध्ये आणि बाहेर हवा आहे, तर घटातला आकाश आहे त्याला घट आकाश, बाहेर आहे त्याला महाआकाश. आज जे आहे तेच बाहेर आहे, फक्त घटाने पण दिसतंय. आपल्यात जे आहे तेच ब्रह्मांडात आहे, पिंडी ते ब्रह्मांडी. याच्यात वेगवेगळी उदाहरण आहेत. मॉडर्न याच्यात देतात इलेक्ट्रिसिटी. आपण सगळे जे आहेत शरीर बनलेली ती कॉम्प्युटरची चिप आहे, हार्डवेअर. त्याच्यात जी आपली बुद्धी अहंकार सगळे आहे ते सॉफ्टवेअर आहे. पण हे सगळं चालतंय त्या इलेक्ट्रिसिटीमुळे, आणि ती सगळी इलेक्ट्रिसिटी बाहेर पण आहे आणि तीच आपल्या सगळ्यांमध्ये खेळते. किंवा दुसरं, माती जी आहे आणि त्यांनी वेगवेगळी कुंभार मडकी बनवतोय, मडकी वेगवेगळी दिसली तरी माती सेम आहे. सोनार वेगवेगळे दागिने बनवतो तरी आपलं सोनं सेमच आहे. सो दॅट इज व्हॉट. आणि ईशोपनिषदात त्यांनी म्हटलेलं आहे, यस्मिन सर्वाणी भूतानी आत्मभूत विजानत. म्हणजे जे सगळ्या भूतामध्ये स्वतःलाच बघतं, तत्र अमोह क शोक एकत्व मनुपश्यत. म्हणजे तिथे मोह कुठला, दुःख कुठला, शोक कुठलं, जेव्हा आपण सगळेच एक होत. म्हणजे हे सगळं सात्विक ज्ञानाचे श्लोक झालेले आहेत. आणि हे आपण चरपट पंचरिकेत, निर्वाण षटकात, अथर्व शीर्षात आणि ईशोपनिषदात अजूनही बऱ्याच ठिकाणी जे सगळे साक्षात्कारी पुरुष हेच सात्विक ज्ञान सांगत असतात. तर आपण आता येऊया कर्माकडे. आता सात्विक ज्ञान नंतर सात्विक कर्म किती सोपं होतं बघा. जे कर्म सात्विक ज्ञानाने केलं जातं त्याला म्हणतात सात्विक कर्म. म्हणजे सगळा सिक्वेन्सच सोपा होऊन जातो.
तुम्ही सात्विक ज्ञान, राजसिक ज्ञान, तामसिक ज्ञान लक्षात ठेवलं, मग सात्विक कर्म, राजसिक कर्म, तामसिक, शेवटी गोंधळ उडतो. त्यावेळेला ते सोपं वाटतं. मला ही पद्धत जास्त बरी वाटली, काही जणांना ती बरी वाटेल. तर जे कर्म सात्विक ज्ञानाखाली केलं जातं आणि जे कर्म करत असताना अटॅचमेंट नसते, लाईक्स डिसलाईक्स नसतात, मला हे आवडतं, मला हे आवडत नाही, हा भाग न ठेवता तुम्ही केलं जातं. म्हणजेच तुमचा इगो बाजूला ठेवलेला आहे आणि तेव्हा तुम्ही फळाची अपेक्षा न करता काम करत असता. सेल्फलेस, एफर्टलेसली तुम्ही ते काम करता, नैष्कर्म सिद्धी, तेव्हा त्याला सात्विक कर्म म्हणतात. तेच पॉइंट परत परत सगळीकडे या 6 ह्याच्यात आहे, दुसरं काही नाही. सात्विक करणं एकदम सोपं झालं त्यामुळे. तर ह्याच्यात म्हटले नियतम संगरहितम, नियतीने काम आलेलं, संगरहितम म्हणजे विदाउट अटॅचमेंट. अराग द्वेषत कृतम, राग म्हणजे अटॅचमेंट, द्वेष म्हणजे डिसलाईक. राग आणि द्वेष न ठेवता अराग द्वेषत कृतम, नियतीने आलेलं कर्म विदाउट अटॅचमेंट, विदाउट लाईक्स अँड डिसलाईक्स. अफल प्रेपसुना कर्म, अफल म्हणजे फळाची अपेक्षा, प्रेपसुना म्हणजे डिझायर, फळाची इच्छा न करता केलेलं कर्म, यत्तत् सात्विक उच्यते. म्हणजे जे नियतीने आपल्याला वाटेला आलेलं आहे, अटॅचमेंट शिवाय, राग द्वेष न ठेवता, अटॅचमेंट एव्हर्जन्स न ठेवता आणि फळाची अपेक्षा न करता जे तुम्ही काम करता ते सात्विक कर्म झालं. आता पुढचं कर्ता. जो कर्ता सात्विक ज्ञान घेऊन सात्विक कर्म करत असतो तो सात्विक कर्ता. सात्विक ज्ञानाने सात्विक कर्म करणारा कर्ता सात्विक कर्ता. याच्यात वेगळं फार डोकं चालवायची गरज नाहीये. परत त्यांनी एक श्लोक दिलाय आणि तेच पॉइंट परत रिपीट केले, कसे आपण बघूया. मुक्त संगोनहमवादी, मुक्त म्हणजे मोकळा झालेला आहे, संग म्हणजे अटॅचमेंट, अहमवादी म्हणजे अहंकार, इगो, इगो सोडलाय.